हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय मिनी ब्लॉग। तर आजच्या या व्हिडिओमध्ये 15-20 मिनिटात बनणारी झटपट अशी ढोकळ्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। अगदी झटपट आणि 15-20 मिनिटात बनणारा नाश्ता म्हटलं की आपण पोहे किंवा उपम्याचा ऑप्शन शोधत असतो। अचानक जर कोणी आपल्या घरी पाहुणे आले की आपण पोहे किंवा उपमा बनवतो, तर त्यापेक्षा बघा अगदी 15-20 मिनिटात बनणारी ही ढोकळ्याची रेसिपीसुद्धा तुम्ही ट्राय करू शकता। तर त्यासाठी बघा 3 वाटी रवा घेतलेला आहे, 1 वाटी दही घेतलं, चिमूटभर हळद घातली, चवीनुसार मीठ घातलं आणि 1 वाटी मिरचीची आणि जिऱ्याची पेस्ट घातली आहे। 3-4 मिरच्या आणि थोडंसं जिरं मी जाडसर बारीक वाटून घेतलेलं होतं, तर ती पेस्ट मी इथे घातलेली आहे। आवश्यकतेनुसार पाणी घातलं। पाणी एकाच दमाने घालायचं नाही, थोडं थोडं बघून घालायचं। म्हणजे बघा या कन्सिस्टन्सीवर आपल्याला हे ढोकळ्याचं जे बॅटर आहे तर ते तयार करून घ्यायचं आहे। पाणी घातल्याच्या नंतर हे मिश्रण छान असं मिक्स करून घ्यायचं। चम्मच एकाच डायरेक्शनने फिरवायचा म्हणजे पीठ थोडंफार फर्मेंट होऊन जातं। थाळीला छान असं तेल लावून घेतलं आणि हा जो ढोकळा आहे तर तो मी आपला जो देसी जुगाड असतो, थाळी आणि एक पसरट भांडं त्यामध्ये बनवते। माझ्याकडे ढोकळा मेकर नाही आहे। आणि बघा हे जो बॅटर आहे तर ते थाळीमध्ये टाकायच्या जस्ट आधी यामध्ये ना 1 इनोचं पॅकेट घातलं आहे मी। पुन्हा आणखी सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि हे जे बॅटर आहे तर ते थाळीमध्ये घातलं। थाळीला थोडंसं डॅबडॅब करून घ्यायचं म्हणजे आतमध्ये जे एअर बबल्स असतात तर ते निघून जातात। एका पसरट भांड्यामध्ये पाणी टाकलेलं आहे, त्यामध्ये एक स्टँड ठेवला आणि त्यावर ही थाळी ठेवलेली। तर अगदी बघा 10-15 मिनिटांमध्ये म्हणजे 10-12 मिनिटांमध्येच ना हा जो ढोकळा आहे तर तो छान असा शिजून तयार होतो। त्यामध्ये एका टोकदार वस्तू टाकून बघायची, ती वस्तू अगदी क्लिअर निघाली की समजायचं ढोकळा शिजलेला आहे। अशा प्रकारे मग फोडणीसाठी तेल गरम केलं, त्यामध्ये राई घातले, जिरा घातला, कढीपत्ता घातला आणि मिरच्या घातल्या आणि ढोकळ्याला बघा हव्या त्या आकारामध्ये कट करून घेतलं। अशा प्रकारे ढोकळा कट करून घेतला आणि ही जी कडकडीत फोडणी आहे तर ती मी या ढोकळ्यांवर ओतलेली आहे। तर बघा अगदी 10-15 मिनिटांमध्ये आपला जो ढोकळा आहे तर तो बनून तयार होतो। नेहमी पोहे आणि उपमा खाण्यापेक्षा ही सुद्धा रेसिपी आपण ट्राय करू शकतो। तर चला, व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।